विनिया खूप उत्सुक होती. आजी, आपण आज बागेत जाणार ना? तिने विचारले. आजीने हसून मान डोलावली. बाहेर फिरायला जाताना एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, आजी म्हणाली. आपले घर जसे महत्वाचे तसेच ही सार्वजनिक जागाही आपलीच आहे. तिथे सगळे लोक येतात म्हणून सगळ्यांसाठी ती चांगली आणि स्वच्छ ठेवायला हवी. विनियाने मान डोलावली. पण ते कसं करायचं आजी? सर्वात आधी म्हणजे शांतता, आजीने समजावले. बागेत किंवा दुकानात खूप जोरात ओरडायचं नाही, कारण इतरांना त्रास होतो. बागेत गेल्यावर विनियाला एक कागदाचा तुकडा दिसला. ती तो उचलणार. तोच आजी म्हणाली. शाब्बास, कचरा नेहमी कचरापेटीतच टाकायचा. विनिया एका सुंदर फुलाजवळ गेली. तिला ते तोडावेसे वाटले. थांब विनिया, आजीने हळूच सांगितले. फुलं सगळ्यांना बघायला असतात, ती तोडायची नाहीत. काही मुले घसरगुंडीवर भांडत होती. आजी म्हणाली, खेळताना शांतपणे आपली पाळी टाईम येण्याची वाट बघायची. हेच शिष्टाचार आहेत. एका बाकावर एक आजोबा बसले होते. आजीने विनियाला हळूच नमस्कार करायला सांगितले. आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करायचा विनिया. घरी परतताना विनिया खूप आनंदी होती. आजी, मला आता कळलं. बाहेर फिरायला जाणं म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणं. आजीने विनियाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, अगदी बरोबर. चांगले वागणे हाच जगाला दिलेला सर्वात मोठा आनंद आहे.